इकडे चाळीमध्ये शक्तीवर हल्ला झालाय, गोळीबार केलाय अंधाधुंद. कुठे आमचा म्हातारा? ते त्यांच्या आवडत्या देवाकडे. काळजी करू नका आबा, लवकरच तुम्हाला 33 कोटी देवांना भेटायला पाठवणार. दिशा कुठे? तुम्ही एकदा बोलता तिच्याशी? दिशा, पाहिलं दाबा काय अवस्था झाली माझ्या पोरीची. खूप मानसिक छळ झालाय हो तिचा. दिशा बाळा, इकडे बघ. विश्वा, काय तिला सहसा एकटं सोडू नकोस. आधाराची गरज आहे तिला. सुवर्णा, जा बेटा, तुझ्या मम्मीला घेऊन बाहेर जातेस, फ्रेश वाटेल तिला. मम्मा, मम्मा चल ना आपण बाहेर बसू. शन्नू आत्या पण आहे. चल. आबा, तुम्ही बसा, तयारी करते ऑर्डरची. विश्व, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. आता मला सांग, मला इथं का लपून ठेवलंय? कारण तुमच्या नावाचं अरेस्ट वॉरंट निघालं होतं म्हणून. अरे वा, यशस्वी झालो मी. म्हणजे मी जी चाल खेळली होती ना, त्यात यश मिळालंय मला. म्हणजे दिशा यशातून सुटावी म्हणून मी लपून बसलो होतो. म्हणजे पोलिसांना असं वाटावं की हर्ष राखून मी केलाय. काय आबा, का केलं हे? का म्हणजे दिशासाठी. माझा आता कितीसे दिवस राहिले. प्रश्न हा नाहीच आहे आबा. दिशाने गुन्हा केलाच नाहीये आणि तुम्ही हे नाटक केलं म्हणून दिशा सुटली असं नाहीये. ज्या वेळेला खून झाला त्यावेळेला ती चाळीत होते सांगायला शिंदे तयार झाले म्हणून ती निरपराध ठरली आहे. तुम्ही हे लचाण मागे लावून घेतलंय आबा. तुम्हाला कळतंय का आबा, पोलिसांना जरा जरी भनक लागली की तुम्ही इथे आहात तर ते तुम्हाला अरेस्ट करायला इथे येतील. येऊ दे, मला काही फरक पडत नाही. मला फरक पडतो. माझे वडील आहात तुम्ही, मला फरक पडतो. आणि या गोष्टीचा विचार करा बा की दिशाने गुन्हा केला नाही, तुम्ही गुन्हा केला नाही, तिसऱ्याच कोणीतरी केलाय. मग त्याच्या गुन्ह्याची शिक्षा तुम्ही भोगणार का या वयात आता? आबा, याच कारणासाठी मी पोट्याला सांगितलं तुम्हाला इथे घेऊन यायला. आता एक मेहरबानी करा, काहीही करू नका मला विचारल्याशिवाय. मी त्या अविनाशला भेटते आणि काही मार्ग काढायचा प्रयत्न करते. प्लीज आबा, प्लीज. वा, माझा पहिला विश्वास मला परत सापडला. सर, व्हिडिओ पाठवणाऱ्याचं लोकेशन सापडलंय. त्याचा फोन अजून चालूच आहे. गुड. कुठलं आहे? वागळे एस्टेटचं लोकेशन दाखवत आहे. आता त्याचा फोन मुंबईच्या चेंबूरमध्ये फिरतोय. ठीक आहे, सायबरवाल्यांना कळवा आणि त्यांना म्हणावं सेकंदाची अपडेट आम्हाला पाहिजे. सर, चला. काय झालं? काय माहित नाही साहेब. मागांपासून अशाच बसल्या. स्वतःशी हसतात काय, बोलतात काय, म्हणजे
तिचं सोडा बोलके. बोलके आपल्याला नवनाथाच्या दर्शनाला जायचंय. कुठल्या मार्गाने आपण लवकरात लवकर तिकडे पोहोचू शकतो हे चेक करा. जा. ठीक आहे ठीक आहे. काय झालं मम्मा? काय ग? काय झालं? का ओरडलीस तू? आई तो रंगा त्या शक्तीला कसा सोडायला जाऊ शकतो? किती वाईट आहे ती. अचानक त्याला तिची एवढी काळजी का वाटायला लागली? मला वाटतं ना की ती मला ना परत जेलमध्ये टाकेल. असं काही होणार नाहीये दिशा. हे बघ, मी आहे ना. कोणी तुला कुठेही पाठवणार नाही. मी आहे तुझ्यासोबत. हे बघ, ब्रह्मदेव जरी आला ना तरी सुद्धा तो तुला जेलमध्ये टाकू शकणार नाही. शांत हो बाळा, खरंच शांत हो. आणि तू त्या शक्तीचा विचारच करू नकोस. मग ही गोष्ट त्या रंगाला सांग ना. कसा तिच्या पुढे मागे करत होता. बघितलंस ना कसं घेऊन गेला तिला. मी नाही म्हणत होते, माझं ऐकलं पण नाही त्याने. विसरला मला तो. असं कसं विसरू शकतो? मी इतकी वाईट आहे का आई? श्याम, नाही, विसरलाय मला तो. मी नको म्हणत होते तरी तो तिला सोडायला गेला. मला नाही विसरू शकत तो. रंगा, आता काय झालं हिला? रंगा पाहिलंस ना, त्या रंगासाठी आता किती पॉझिटिव्ह झाले ती. मला वाटतं रंगाचं तिच्यापासून लांब जाणं तिला सहन झालेलं नाही. वा शक्ती मॅडम, रंगावर असा रंग चढवलाय. वा 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 वा. मागे पुढे. अहो साहेब, मी खरं सांगतो साहेब, मी काहीच नाही केलं साहेब. तुम्हाला काय गैरसमज झाला साहेब? साहेब, मी खरं सांगतो. अरे भार्गव, कोण आहे हा? साहेब, हा व्हिडिओ पाठवणारा बाब्या. काय? याने व्हिडिओ पाठवला? साहेब, कोणाच्या सांगण्यावरून व्हिडिओ शूट केलेस? अहो साहेब, मी खरं सांगतो साहेब, मी व्हिडिओ शूट. कोणाच्या सांगण्यावरून केलेस? अहो साहेब, मी खरं सांगतो साहेब, मी व्हिडिओ शूट नाही केला साहेब. मग मी यांना तो फक्त फॉरवर्ड केला साहेब. कोणाच्या सांगण्यावरून केलं फॉरवर्ड? कोणाच्या सांगण्यावरून केला? बोल. सांगतो साहेब. मारी ना बोल. सांगतो तुमचा मी. बोलके. काय? ऐकलं? बोलकेच्या सांगण्यावरून केलंस की आणखी कोणाच्या सांगण्यावरून? आणखी कोणाच्या साहेब म्हणजे? अरे, कोणाच्या म्हणजे? सत्यजित भालेकरची ऑर्डर होती का ही? अहो साहेब, आता सत्यजित भालेकर कोण साहेब? साहेब, मी खरं सांगतो साहेब, मी ते बोलकेच्या सांगण्यावरून केलं साहेब. कसं ऐकलं? शांत राहा, शांत राहा. तू नाव घेतो ना, बोलकेने सांगितलं त्याला, संपला विषय. जा जा, बोलकेला उचल. जा जा. म्हणजे
म्हणजे यशवंत भालेकरांच्या वेळी जे केलं तेच करणार. मी पोहोचायच्या आधी बोलके गायब. भार्गव, कसला विचार करतोस? अरे जा बिंदास जा, त्याला उचल, काय झालं तर मी आहे बस. तर तुम्ही लीड करा, तुम्ही सिनियर आहात. मी हो भालेकरांच्या बंगल्यात शिरायचं म्हणजे सोपं काम नाही. तुम्ही असलात तर जरा बरं होईल, सिनियर आहात ना. नाहीतर काय मागच्या वेळेसारखं व्हायचं, मी पोहोचायच्या आधीच खबर पोहोचली होती, यशवंत भालेकर गायब. आता पण आपण जायच्या आधी बोलके गायब. म्हणून तुम्ही सोबत पाहिजे. भार्गवला लटकवण्याच्या नादात माने तुम्हीच लटकणार असं दिसतंय. नाही, जायला पाहिजे, जायला पाहिजे. जायचं ना कुठं? बोलकेला उचलायला? अरे हा, बोलके 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 बोलकेला उचला. जा जा जा, आज सोडायचं नाही बोलकेला. बघ मी आज काय करतो ते. तू बिंदास 2 चहा आणायचा शिरके. जा. चहा? अच्छा, गरज आहे नाही का? टाइमपास कसा होणार? एक्झॅक्टली. भार्गव भार्गव, चहा घेतली त्याचं जरा असं थरथर येते. आता ह्याला बघ, सांग जायला. चहा प्यायला ना मस्त तरतर येते, ताजे तवान. तुला तृतीय पंची म्हणून जगायचं होतं, मग तू एकटीने जगायला हवं होतं. तुझ्यामुळे किती काय काय भोगलंय मी. तुला हेच हवंय ना की मी चाळीत राहावं, दिशा मानव म्हणून, म्हणजे तू माझ्याशी लग्न करू शकशील. रंगा, आधीच सांगते असं काही होणार नाही. अरे वो मावशी प्लीज या, प्लीज. तुमच्या सगळ्यांचं खूप ऐकून घेतलं, आता कृपा करा आणि मला काही सांगायला येऊ नका. मम्मा, सुवर्णा, तू तुझ्या मम्मावर रागवले नाहीयेस ना? अजिबात नाही, नेव्हर. पण मी माझ्या आयुष्यात खूप मोठी चूक केली. जे आपल्या जवळचे आहेत, ज्यांनी आपल्याला आयुष्य दिलं ना, मी त्यांनाच विसरले. तू अशी चूक कधीच करायची नाही. आई, जन्नू, मावशी, रंगा यांना कधीच नाही विसरायचं. माझ्या या चुकीमुळे ना आता प्रत्येक जण माझ्यापासून खूप लांब चाललाय ग, खूप लांब. रंगा माझा लहानपणीचा मित्र आहे. त्याला सुद्धा मी तू अशी चूक कधीच नाही करायची. विश्वा, दिशाच्या लग्नाचा आता विचार कर. काय बोलताय बा? कसं शक्य आहे ते? तिची अवस्था बघा बा. अशा अवस्थेत कोण लग्न करेल तिच्याशी? म्हणूनच म्हणतोय, समोरच्या माणसाच्या मनात काय असेल ते मी आजही ओळखतो. ती जर सुखी व्हावी असं वाटत असेल तर रंगाशी बोल, ताबडतोब दोघांचं लग्न लावून दे. सुखी होईल ते.
सर सर निघूया का? हा म्हणजे काय लगेच लगेच निघायचं. पण काय करूया आधी ना त्याचं ते स्टेटमेंट रेकॉर्ड करून घ्या. काय याने कोर्टात काय पलटी बिलटी मारली ना सगळं आपल्या अंगावर येईल प्रकरण. ठीक आहे. ये रे उठ, 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 उठ. बस बस भार्गव एक काम कर ते त्याचं स्टेटमेंट तुझ्याच मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून घे. हे पुरावा राहील ना तुझ्याकडे आहे की नाही. काय बाबा नेहमी म्हणतो इकडच्या बातम्या तिकडे पोहोचवतात. रेकॉर्डिंग ऑन आहे सर. ए बाई बंद कर ना का मारतो. बंद बंद कर बंद कर. पुन्हा नव्याने चालू कर. प्रश्न तुम्ही विचारता का मी विचारू? चालू चालू मग मी विचारतो ना. मी विचारतो. विचार. आम्हाने बोला. खरं सांगितलंस ना लगेच गेट आउट. लगेच गेट आउट. मी विचारलेल्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्यायची. हा असा फटकवेन ना की जन्माला का आलो याचा विचार करशील. बरं आता मला सांग तुला ते व्हिडिओ कोणी पाठवले? अहो साहेब एक मिनिट रेकॉर्डिंग झालंय. प्रोसिजर प्रमाणे जायचं. आधी तुझं नाव सांग बघू. नाव सांग. साहेब माझं नाव बाब्या ढोबळे. बाब्या ढोबळे. वा 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 छान नाव आहे. आता काय माहितीये ना आता जे काही तू स्टेटमेंट देणार आहेस ते आमच्या दहशतीखाली देत नाहीयेस हे मान्य आहे तुला? हो. आता मला सांग जे सुरुवातीला तू जे काही 2 व्हिडिओ पाठवलेस हा हे अविनाश भार्गवला तूच पाठवलेस ना? ते मीच पाठवले. आणि जो तिसरा व्हिडिओ जो त्यांना आणि मला पाठवला तोही तूच पाठवलास? हो साहेब. तर मला सांग हे व्हिडिओ तुझ्याकडे कशा भाई तू असे काही शूट केले होते? नाही साहेब मी व्हिडिओ शूट नाही केले. बोलकेंनी मला पाठवले होते. बोलके बोलके तेच नाही रे सत्यजित भालेकरांकडे कामाला आहेत ते? हो म्हणजे ते असतील पण साहेब मला खरंच माहित नाही. बरं हे व्हिडिओ तू तुझ्या मनाने पाठवलेस? नाही. बोलके मला फोन करून सांगायचे की कोणता व्हिडिओ कुठल्या एरियात जाऊन फॉरवर्ड करायचा. मग त्याचे पैसे दिले? हो साहेब. पैसे कोणी दिले? बोलकेने की सत्यजित भालेकरने? अहो साहेब हे सत्यजित भालेकर कोण आहेत हे खरंच मला माहित नाही. बरं मला सांग ते व्हिडिओ असे फॉरवर्ड केले लगेच मोबाईल बंद? हो तसं मला बोलकेंनी सांगितलं होतं. मला स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली होती. मग आता काय नाही केलं? पैसे मिळाले नाही? अहो साहेब तीच माझी सगळ्यात मोठी चूक झाली. घाईघाईमध्ये मी मोबाईल स्विच ऑफ करायचं विसरून गेलो आणि तिथेच अडकलो. बरं व्हिडिओ तुझ्याकडे आल्यानंतर तुला कळलं असेल ना की कोणाचा तरी खून झालाय? हो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला कळालं की कोणाचा तरी खून झालाय आणि मी घाबरलो. बोलकीने सांगितलं का खून कुणी केलाय? नाही बोलकेंनी सांगितलं नाही मला. बाब्या ढोबळे. आता आम्ही काय करणार माहितीये इथून उठणार जाणार बोलकेला अरेस्ट करायला. ते जर मला असं कळलं की तू कोणाच्या तरी सांगण्यावरून बोलकेचं नाव घेतोयस असं केस मध्ये अडकशील ना
साहेब मी खरं सांगतो साहेब. झालं सर? जाऊया आपण निघूया. शिर्के घेऊन जा.